चला सामन्याला होते सुरुवात. पहिली सेमीफायनल वाघोबा ग्रुप वाघोबा जांभूलपाडा आयोजित या स्पर्धेची टॉप 5 मधली पहिली सेमीफायनल आपण सध्या बघतोय. माझ्यासोबत हार्दिक किनी वेलकम असेल. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली. लोकांच्या आपण प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये आहेत कारण महत्वाचा मॅच आहे. एनसीसी नारंगी बी वर्सेस वाघोबा खंदरपाडा. एक वैतरणा ब गटातील एक संघ आहे तर एक चंदनसर गटातील एक संघ आहे आणि हा मॅच 3 षटकांचा असेल. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांनाही विनंती असेल की आपण ही ताकीद द्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पवन आलाय म्हणजे महत्त्वाचा खेळाडू आहे या संघाचा. आणि एनसीसी नारंगी संघाचा जर विचार केला तर धीरज आणि त्यानंतर एक फलंदाज जर बघितला आपण तर मनीष, ज्याने 2 वर्षामध्ये आपल्या नावाची छाप सोडले या एनसीसी नारंगीच्या टीममध्ये. ओपनिंग पेअरचा तो आता 2 वर्षापासून आपण या खेळाडूला बघतोय. म्हणजे पहिला सँडीही ओपनिंग पेअरमध्ये होते पण तिथून नवीन पिढीला पुढे आणण्याचं काम एनसीसी नारंगी क्लबने केलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. सध्या सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर पवन दाखल झालाय. पहिला चेंडू समोर पाहायचा आहे. झेलची संधी. संजय आलाय. संजयने टिपलाय झेल. संपलाय. धीरज पाटीलचा खेळ डगआउटच्या दिशेने जात असताना गॉन. आणि सध्या डगआउट्स मधून काहीतरी हालचाल झाले. म्हणजे हालचाल अशी झाली ना का चला आता पारितोषिक ऑन झालंय. म्हणजे खंदरपाडा वाघोबा खंदरपाडा संघासाठी पारितोषिक हायट्रिक म्हणजे गोलंदाजाने जर हायट्रिक साधली, कुठल्याही गोलंदाजाने हायट्रिक साधली ना तर अजित किनी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धीरज स्वतःवरती नाराज कारण टॉपेज लागला होता. बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही झाला व्यवस्थित. संजय होते. संजयच्या मार्फत झेल टिपला जातोय. पवनने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. आता नवीन बॅटर मिस्टर संदीप सँडी दाखल झालाय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सध्या आपण बघतोय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकाच धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी कारण अशा स्टेजला तुम्हाला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. 2 बॉलचा केलेडकिनी झालाय आणि मागच्या 2 बॉल मध्ये एक नाट्यमय वातावरण आपण पाहिलंय. पहिल्याच बॉल वरती समोरच्या टीमच्या वाघाची शिकार एका वाघाने केली. पवनला आपण पाहतोय ज्याने पहिल्या दिवसामध्ये आपल्या नावाची छाप सोडली होती. तर दुसऱ्या बाजूला एनसीसी नारंगी टीमचा वाघ. अर्थातच मैदानामध्ये धीरज बाद झाल्यानंतर संदीप दाखल झाला आणि दहाडत असताना मैदानामध्ये ठोकलाय षटकार. 6 धावा. जिथून मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्डचं रूपांतर षटकारामध्ये आपण बघतोय सध्या. हार्दिक पवनवरती अटॅक काउंटर अटॅक करण्याचं काम केलं जाईल का? काम केलं जाईल. काउंटर अटॅक उंची घातले. लांबी तितकी जास्त. चेंडू गेलाय सीमारेखा पार. क्षेत्ररक्षण मिसफिल्ड झाल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. म्हणून क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप महत्वाचं आहे. बॅटिंग करणं बॉलिंग करणं तितकं महत्वाचं आहे ना तितकं क्षेत्ररक्षण करणं महत्वाचं आहे. 2 धावा आल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि षटकाराने एनसीसी नारंगी संघ पोहोचलाय 1 गडी बाद 14 वरती. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी संदीपच्या बॅटमध्ये येत आहेत. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक फार वेगाने आलाय. 1 धाव पूर्ण केलाय आणि एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 5 बॉलचा केलेडगिरी झालाय. 15 धावा फलकावरती आणि एक स्पेशालिटी आपण पाहिली. जे 2 फटके घनश्याम सर आपण अनुभवले ना, फटके खेळल्यानंतर संदीपचे जे रिॲक्शन असतात त्याच्यावरून समजतं की बॅटिंग करत असताना फटके खेळल्यानंतर किती आत्मविश्वास असतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनीष. यावेळेस या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि फटका फसला. तिथे टिपलाय झेल आणि पडतावा लागेल मनीषला तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच डीजेला थोडंसं थांबवतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा फलकावरती लागल्यात. 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले आहेत पण इथून वाघोबा खंदरपाडासाठी पारितोषिक आहे. जर हा सामना जिंकला ना वाघोबा खंदरपाडा संघ तर किसन पाटील जांभूलपाडा गावातील एक खेळाडू एक चांगले गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता सुवर्ण संधी आहे. ही संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 15 खर्च केले आहेत
पण दोन महत्वाचे खेळाडू, ओपनिंग पेअरचे दोन महत्वाचे खेळाडू तुम्ही बाद केले. आणि दोन्ही खऱ्या अर्थानं जे बिग हिटर्स होते मागच्या 3 सामन्यांचा उल्लेख जर आपण केला घनश्याम सर, तर या दोन बॅटरने पहिल्या षटकामध्ये एक मोमेंटम मिळवून देण्याचं काम केलं होतं. निषाद पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या नावावरती एक मॅन ऑफ द सिरीज बाईक. 15 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये जतीनला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं. एक मोठी जबाबदारी जतीनवरती असणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एनसीसी नारंगी टीमची जी तोफ आहे ती सध्या या ठिकाणी आतषबाजी करते मैदानामध्ये. 2 षटकार संदीप किनी सँडी यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि धावसंख्या फलकावरती 15 वरती जाऊन पोहोचलंय आणि 15 धावा एकमेव फलंदाजाच्या आहेत या मॅचमध्ये. इथे लेग स्टंपला डिस्ट्रॉइट करायचा होता परंतु फसलाय आणि सरळ बॉल विकेट किपरला बीट करून वाईट +4 एकूण 5 धावा या बॉलवरती. नक्कीच 5 धावा आल्या तर पहिला चेंडू हाताळताना वाईट प्लस म्हणजे सोने पे सुहागा, म्हणजे जिथून पहिल्या षटकामध्ये धावा 15 आल्या होत्या. पवनने 2 महत्वाचे खेळाडू बाद केले होते. आता पहिला चेंडू हाताळताना थोडासा लाईन लेंथवरती हाताळणं गरजेचं आहे. आणि जतीन पाटील, म्हणजे जतीन पाटीलचा जर विचार केला ना तर शिरगाव प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो ठरला होता तो खेळाडू आहे. क्षमता आहे तुमच्याकडे, पण ती क्षमता तुम्हाला दर्शवायला लागेल, तुम्हाला दाखवावी लागेल, कारण तुमच्याकडे तितकी क्षमता आहे. समोरचा बॅटर कोण आहे हे महत्त्वाचं नाही, आपली गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर तुम्हाला चांगले चेंडू हाताळायला लागतील. मैदानाच्या सज्ज झालाय. मोठा फटका केला जाते. भीमसेन होते भीमसेनच्या थोडंसं पुढे बॅटच्या इथून जर बघितलं गेलं ना तर वरच्या भागाला लागले होते. भीमसेन होते पण नाही काय करू शकले, शरीराच्या साह्याने चेंडूला अडवले आणि तिथून 1 धाव आले. 21 फलकावरती पहिल्या चेंडूचा केलेला झाला आणि जतीन खऱ्या अर्थानं मागच्या काही 2 चेंडूंचा विचार आपण केला तर मागच्या बॉलवरती एका सेट बॅटरला त्याने त्रस्त करण्याचं काम केलं होतं. आता निषाद स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा बॅट स्विंग खतरनाक आहे आणि तो बॅट स्विंग आता प्रॅक्टिकली खतरनाक होणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. 2 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. जतीनची चांगली गोलंदाजी. जर पहिल्या बॉलवरती ते घडलं नसतं, म्हणजे व्हाईट बॉल जर आला नसता तर इथे या षटकामध्ये धीराज आणि वर्चस्व जतीनचं असतं. येथे या बॉलवरती शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक, ठोकलाय षटकार फलंदाज निषादनं. 6 धावा. निषादने इरादे स्पष्ट केलेत. षटकार आलाय. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका केलाय समोर, क्षेत्ररक्षक आहे, बघत राहतील. चेंडू गेलाय सीमारेखा पार. आणखीन एक निषादच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. दोन बॉलवरती 2 षटकार निषादच्या बॅटमधून. आता तिसरा येईल का? 3 इन अ रो. लाईन पूर्ण होते का पाहायचं. इथे बॅट स्विंग तर प्रॉपर होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झाला. 33 धावा फलकावरती. निषाद पाटीलचा जर उल्लेख आपण केला, खऱ्या अर्थाने एक शांत आणि संयमी खेळाडू कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण. आणि इतकी मोठी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील तो या ठिकाणी डाऊन दी अर्थ आहे. या बॉलवरती बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला शतक त्या ठिकाणी पोहोच. सध्या आपण बघतोय जिथे 1 धाव होती, दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर आणि तिथून थ्रो चुकीचा झाला, त्यामुळे 3 धावा आल्यात या चेंडूवरती. 3 धावेने 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 37. 37 धावा फलकावरती लागले गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये संदीप किणी सँडी आणि निषाद पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. निषादच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, त्याला साथ देतात सध्या संदीपच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. आणि जर धावसंख्येचा विचार केला तर एनसीसी नारंगी बी संघ पोहोचलाय, तो म्हणजे 36 वरती 36 झाल्यात, माफ करा.
चला आता प्रवीण भोईर आलेत. आता एक्सपिरियन्स आहेत, पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. फटका केलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक कोणी नाही, चेंडू चाललाय वन बाउन्स, बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमा रेखा पार, चौकार. निशाद पाटील सध्या अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय. 40 धावा स्कोर कार्ड वरती. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती हुक शॉट धावा बुक केल्यात. 40 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना निशादला पण पाहतोय. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून. इथे देखील ऑफ ड्राईव्ह बॉल जाईल लॉंग ऑफ मध्ये एकदा मिळेल या बॉल वरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 41-41. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. काय म्हणता येईल घनश्याम सर, ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सुरू आहे. जिथून मला वाटतं की जिथून मिसफील्ड झाली ना तिथून या धावसंख्येचा ओघ वाढला गेलाय. आणि ते स्क्वेअर लेगला म्हणजे सध्या यंग टॅलेंट आहेत, नवीन खेळाडू आहेत, पण त्या खेळाडूकडनं ती चुकी झाली ना. त्यानंतर संदीपने ते 2 षटकार, त्यानंतर निशादच्या बॅटमधून 2 मोठे फटके, 1 चौकार. तर महत्वाचं आहे फटका केलाय समोर, क्षेत्ररक्षक आहेत बघत राहतील. पुढ्यातला चेंडूला नाही सोडणार, चेंडू गेलाय सीमारेखा पार, 6 धावा, षटकार. पॉवरफुल पॅकेज मिस्टर संदीप किनी सँडी आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार येताना आपण पाहतोय. 47 वरती हे टोटल जाऊन पोहोचले. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 22 वरती खेळतोय संदीप. दुसऱ्या बाजूला निशाद 7 बॉल मध्ये 20. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती पुणे एकदा गोलंदाज. इथे चेंज ऑफ दी बेस, गतीमध्ये परिवर्तन झालं होतं. बॅटची मोठी कडा तडकीने घेतली होती. पाठलाग सुरू आहे. 1 धाव मिळेल या बॉल वरती. नक्कीच 1 धाव येईल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 48 वरती. चला विनंती असेल श्री गणेश मोदलपाडा संघ कर्णधार आणि आदर्श फणसपाडा संघ कर्णधार, आपण या आपला केला जाईल सेकंड सेमीफायनलचा टॉस. चला या विनंती असेल आदर्श फणसपाडा संघ कर्णधार आणि त्यानंतर श्री गणेश मोदलपाडा संघ कर्णधार, आपण यायचं आहे. टॉसच्या दिशेने आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. निशाद स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरती विकेट ऑफ ड्राईव्ह ऑल ऑन द कार्पेट बॉलला एक्झिक्यूट केलं होतं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतो. 1च धाव मिळेल या बॉलवरती. 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आज घनश्याम सर 12 बॉल मध्ये 49 धावा चेस झाल्यानंतर प्रेक्षकांना या ठिकाणी 49 धावा झाल्यानंतर देखील ती शांतता मिळत नाहीये, ते समाधान वाटत नाहीये 3 षटकांमध्ये. नाही नक्कीच, कारण प्रेक्षकांना अशाच मॅचची आवश्यकता असते. फटका खेळायचा होता समोर, लॉंगॉनला संजय आहेत. संजयच्या हातामध्ये चेंडू थोडासा निसटलाय. 1 धाव होती, दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर झालेत आणि इथून सध्या तरी आपण बघितलं गेलं ना तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 51 धावा. आता 52 धावा करायच्या आहेत. चेंडू असतील 18. चला श्री गणेश मोदलपाडा संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार या, टॉस केला जाईल. शेवटचा कॉल असेल. आम्हाला 1 शॉट आहे त्यामुळे 1च धाव येईल. 50 झालेत, 51 करायच्यात. आणि नक्की चर्चा या गोष्टीची होईल हार्दिक, का जेव्हा धीरज बाद होतात ना तेव्हा जबाबदारी सँडी आपल्या खांद्यावरती घेतात. आणि जेव्हा मी बरेचसे सामने असे बघितले ना एनसीसी नारंगी संघ, जेव्हा धीरज बाद होतात ना तेव्हा सँडीची बॅट बोलू लागते आणि जेव्हा सँडी बाद होतात ना तेव्हा धीरजच्या बॅटमधून रन्स बघितलेले आहेत. त्यामुळे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पण इथून टॉसच्या दिशेने जाणार आहेत. श्री गणेश मोदलपाडा संघ कर्णधार आहेत. त्यानंतर तिथून आपण बघतोय आदर्श फणसपाडा संघाचाही कर्णधार आहेत. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर चला स्वप्नील आहेत. स्वप्नीलच्या माध्यमातून टॉस केला जाईल. माफ करा, योगेश आहेत. योगेशच्या माध्यमात 1 मिनिट टॉस थांबा. मी विनंती करेन केला जाईल. टॉस झालाय, टॉस जिंकलाय श्री गणेश मोदलपाडा संघ. 3 षटकांचा हा मॅच आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग साठी सज्ज राहायचं आहे आदर्श फणसपाडा संघ.
चला नारंगी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, सराव करू नका प्लीज, विनंती असेल प्लीज. पंच बॉल घ्या. चला आता घनश्याम सर, ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन नियोजन मागील सलग 4 वर्ष या ठिकाणी केलं जातं आणि आयोजकांना सलाम ठोकावा लागणार आहे. कारण खऱ्या अर्थानं जी एक रिस्पेक्ट या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वाघोबा जांभूलपाडा टीमला मिळाला, या ऑर्गनायझर्सला याच स्पर्धेमुळे, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाची जी मेहनत असते, एक युनिटी काय असणार त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वाघोबा चषक. आणि ती युनिटी मागील 5 दिवसांमध्ये घनश्याम सर आपण पाहिले. दोन बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत. टार्गेट एकंदरीत आपण पाहतोय 51चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 51 धावांचा पाठलाग करायचा 3 ओव्हरमध्ये. चला नितेश आणि पवन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितेश आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत, पवन स्ट्राईक एंडवरती. पहिल्या षटक हाताळण्यासाठी जय. आणि कालच्या दिवसामध्ये हार्दिक जर विचार केला तर जयने खूप छान कामगिरी केली आपल्या संघासाठी. म्हणजे बरेचसे चेंडू लेफ्ट आर्म द ओव्हर द विकेटने येतात आणि त्यानंतर चांगला चेंडू फिरवण्याचं काम केलं, पडल्यानंतर बराचसा बाहेर निघतोय. आणि त्यामुळे जयकडे ती भूमिका आपण NCC नारंगीच्या त्या मैदानावरती जयची आपण गोलंदाजी बघितली होती. आणि त्यानंतर सातत्य आहे या गोलंदाजाचं, आणि ते सध्या सातत्य राखत असताना या पहिल्या सेमीफायनलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हेही महत्त्वाचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉसही झालाय. आपण श्री गणेश मोदलपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि तिथून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सेकंड सेमीफायनल आपण बघणार आहेत. आपण जर बघितलं गेलं तर जय वाघोबा जांभूलपाडा संघाचं आयोजन नियोजन बघतोय आपण सध्या मैदानावरती. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय कव्हरला. सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला फील केलं जातंय आणि तिथून एक धाव येते या चेंडूवर. जय पाटीलचा उल्लेख तर करायचा झाला तर खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट फिरकीपटू आणि एक मिस्ट्री बॉलर म्हणून जयला या ठिकाणी पाहिलं जातं. आणि तोच बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनीष त्या ठिकाणी जज करतोय. त्याला बीट करून बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. इथून पारितोषिक लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर अजित किनी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि इथून वाघोबा खंदरपाडा संघ जर विजय झाला तर किसन पाटील जांभूलपाड्याचे एक गोड व्यक्तिमत्व आहे, खेळाडू आहे, त्यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्यामुळे सध्या फलकावरती धावा लागले 7. जयच्या विरोधामध्ये षटकार आलाय. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न केलाय, फलंदाज बीट झालेत पण दाद द्यावी लागेल. म्हणजे वैतरणा ब गटातील सध्या फलंदाज आहे पण नाही, आम्ही तुमच्यासारखे कमी नाही तर आम्ही तुम्हाला खेळू शकतो दाखवून दिले अगोदरच्या चेंडूवरती. येस डेफिनेटली पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तर 2 बॉलवरती विजय मिळवलाय जयने आणि एका बॉलवरती वर्चस्व दाखवलंय फलंदाजाने. तिथे चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. एक धाव मिळेल. 14 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. कम्पेअर करत असताना इथून पहिल्या षटकामध्ये सध्या तरी मागील 4 बॉलमध्ये 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये 15 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता जयच्या अगेन्स्ट, कारण त्याचे लेग ब्रेक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फिरत असतात. आणि इथे देखील लेग ब्रेकच्या विरोधामध्ये स्विच हिट अटेम्प्ट झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल टाकलाय गुरुदास जयने. यावेळी जर विचार केला ना तर चर्चा या गोष्टीची होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू चालला शॉर्ट स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या रिझनमध्ये एक धाव येईल चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. संघ पोचलाय 9 वरती. पाठलाग आहे 51चा. सध्या 9 वरती पोचलाय वाघोबा खंदरपाड्याचा संघ. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. 21 धावा प्रति षटका मागे तुम्हाला बनवावा लागणार आहेत. आणि आता गोलंदाजी मार्क वरती नारंगीचा हिरा अर्थातच धीरज पाटील.
गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये. धीरज आज बॅटिंग मध्ये चमकलेला नाहीये. आता गोलंदाजीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन त्याला द्यावं लागणार आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. पंचम सर काय वाटतंय येणारे जी 2 षटक आहेत इथे धीरजला दुसऱ्या षटकामध्ये आणले, तिसऱ्या षटकामध्ये आय थिंक निषाद डेफिनेटली असेल, ते सुद्धा प्रमुख गोलंदाज आहेत. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, खेळून काढलं होतं या बॉलला. लॉंगॉनला बॉल जाईल, तत्पूर्वी एक धाव मिळेल या बॉलवरती. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता या 2 प्रमुख गोलंदाजांच्या विरोधामध्ये बॅटिंग करायचे समीकरण 11 बॉल 41चं जे समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय, काय वाटतं तुम्हाला या धावा चेस होऊ शकतात का या सिच्युएशनला? ना नक्कीच धावा चेस होणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये लढत देणं गरजेचं आहे. फुल टॉस होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मग पारदर्शक ऑन झालाय. राजाराम पाटील शिरगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडनं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज देत आहे. म्हणजे वाघोबा खंदारपाड्यासाठी इथून पारदर्शक ऑन झालंय, पण इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. एनसीसी नारंगी संघाकडे तितका गोलंदाजीचा अटॅक असला ना तरी दर्शवून दिलं मितेशने. मितेशच्या मॅटमधून मोठा फटका आलाय, त्यामुळे पवन आहे, पवनकडे एक्सपिरियन्स आहे. समोर गोलंदाज जर बघितला धीरज आहे आणि धीरजवरती काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे, कारण हा सामना जिंकायचा असेल तर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धीरज सज्ज झालाय, पाहायचा आहे. गती परिवर्तन, मोठा फटका केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. म्हटलं होतं पवनकडे तितकी क्षमता आहे. सध्या पहिल्या क्रमांकाचा षटकार आलाय आणि राजाराम पाटील यांच्याकडनं पारितोषिक ऑन झालंय. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. नंबर 1 आलाय आणि तिथून स्वप्नील यांच्याकडनं नितेशसाठी पारितोषिक आहे सध्या आपण बघतोय, पण इथून नितेशसाठी सेम पारितोषिक आहे. म्हणजे बॅटर पवन असेल, बॅटर नितेश असतील, 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. धीरजवरती सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, पण बाउंस चेंडूला फील्ड केलं जाईल. फेकी थोडीशी स्वेर झाले, पण तिथून बॅकअप छान होते. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 18 धावेवरती. 8 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीनं तिसऱ्या बॉलवरती जो अटॅक केला होता, प्रत्येक बॉलवरती जर तो इंटेंट दाखवला असता तर हे समीकरण वेगळं असतं. फुलटॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतो. एक धाव मिळेल या बॉलवरती. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार नाहीये, एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता दुसरी धाव मिळू शकते कारण बॅकअप चांगला झालेला नाहीये. आणि हार्दिक नक्कीच थांबेन तुला. सेन्सेक्स वाढलाय आता सेन्सेक्स असा वाढलाय की फलंदाज पवन असतील, फलंदाज मितेश असतील, यांच्या बॅटमधून 3 चेंडूवरती 3 षटकार आले ना तर अक्षय घरत यांच्याकडनं 10,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्यामुळे सेन्सेस वाढत चाललाय आता. अक्षय घरत असतील, अक्षय घरत सातत्याने या संघातून खेळतात, पण आज आपण अक्षय घरतला बघितलं गेलं तर आणि अजितकडनंही 3 षटकारांसाठी आणि अजित किणी यांच्याकडनं सुद्धा 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. माफ करा 3,000 आहेत. सध्या अजितलाही थोडासा पारा चढला होता की 10 नाहीत आता 3. तर षटकाची समाप्ती झाली. सध्या मॅचच्या दिशेने जर गेलो आपण तर धावसंख्या फलकावरती लागली गेलेत. संघ पोचलाय 20 वरती. आता अजूनही 6 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती निषाद पटेल आपण पाहतोय. या देखील गोलंदाजाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रभावित केले, परंतु आज बॅटिंग मध्ये तो चमकलाय. नक्कीच, पण पारितोषिक ऑन आहे ना. आता सातत्याने फोनवरती फोन चालू आहेत. 10,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अक्षय घरत यांच्याकडनं खंदारपाड्या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि या खंदारपाड्या संघातून ते नेहमी सातत्याने खेळतात. तर अक्षय घरत यांच्याकडनं 10,000 आहेत. अजित किनी यांच्याकडनं लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 3,000 रुपये आहेत. किसन पाटील यांच्याकडनं जर सामना वाघोबा खंदारपाडा जिंकला तर 5,000 रुपये आहेत. राजाराम पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 1,000 रुपये आहेत. सध्या पारितोषिक स्वप्नील आहेत. स्वप्नीलकडनं मितेशसाठी पारितोषिक आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज मध्ये पारितोषिक ऑन झालंय वाघोबा खंदारपाडा संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये पवन फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. फलंदाज बीट झालेत. 31 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू 31 धावेची आवश्यकता. सुरुवात चांगली झाली या षटकाची. बॉलिंग अटॅक एक मजबूत स्ट्रेंथ आहे, परंतु ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये बॅटिंग मध्ये देखील चमकल्यात नारंगीचे फलंदाज, त्यामध्ये आवर्जून उल्लेख धीरज, सँडी, मनीष आणि निषाद आज या मॅच मध्ये हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा असेल.
एका बाजूला आदर्श फणसपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना श्री गणेश मोदलपाडा. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला टॅलेंट. म्हणजे एक चांगली बॅटल तिथे देखील पाहायला मिळेल. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत. अरे पुन्हा एकदा तीच स्थिती. आता इथून फलंदाजाचं नेमकं काय झालं माहिती आहे का, की चेंडू येतोय जवळ आणि पडल्यानंतर बाहेर निघतोय. फलंदाजाचा स्ट्रोक सेम आहे, एकच स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा, पण चेंडूच्या रेषेमध्ये येतात. पण फटका खेळताना परत पुन्हा एकदा ऑफस्टॉमवरती येतात, म्हणजे तुम्ही शफल होतात परत मध्ये येतात आणि पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय म्हणून फलंदाज बीट होतात. सध्या तुम्ही चर्चा केली की ते याच्यानंतर जी नेक्स्ट सेमीफायनल असेल ना त्यावरती नजर असतील. फटका खेळा लॉंग ऑफला इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न हेमेंद्र होते. चांगलं क्षेत्ररक्षण झाले, धावचीची संधी आहे पण इथून रोखलं गेलं. एकदा वेल सध्या तरी आपण बघितलं गेलं ना तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आता या सामन्याचे जर विचार केला तर औपचारिकता शिल्लक आहेत, कारण 21 फलकावरती लागले गेल्यात. अजूनही 2 चेंडू 30 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये एनसीसी नारंगी संघाने पहिली सेमीफायनल सध्या आपण खेळत असताना आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. फाईन लेगला केलाय, फाईन लेगला केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्कच्या दिशेने. पंचांचा इशारा आलाय 6 धावेंचा आणि 6 धावेने संघ जर बघितला तर पोहोचलाय तो म्हणजे 27 धावेवरती. तर स्वप्नील कडून आता पारितोषिक ऑन झालंय. या चेंडूवरती जर षटकार आला मितेशच्या बॅटमधून तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता सध्या पारितोषिक ऑन झालंय हार्दिक स्वप्नील कडनं. या चेंडूवरती जर षटकार आला मितेशच्या बॅटमधून तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे निशांत कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल. नासिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या हात हवेमध्ये, वाईट चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा संधी आहे मितेशसाठी. जाता जाता 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळून जाईल का हेही महत्वाचं आहे. चला संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळलाय पण चेंडू बनबाऊस चौकार गेलाय. आता सध्या स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती हास्य आहे पण कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी नारंगी बी संघ खूप छान पद्धतीची फलंदाजी केली आणि त्यानंतर गोलंदाजी छान केली. हाडलक बाय वाघोबा खंदरपाडा संघ. चला बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे पंचांकडे. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत आपण. पण सध्या बघतोय संघ दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश मोदलपाडा संघ जो पहिल्या दिवसातून पुढे आला होता. समोरचा संघ जर बघितला तर आजच्या दिवसातून एक संघ पुढे आलाय, म्हणजे एक पहिल्या दिवसामध्ये आणि एक आजच्या दिवसामध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅटल तेच आहे. आणि जर विचार केला ना तर जो तिसऱ्या दिवसामध्ये संघ खेळला ना तो सध्या स्क्वेअर लेगला, फाईन लेगला सध्या श्रीराम कसरली संघ रेस्ट करतोय. तो बघतोय आपल्या जोडीला कुठला संघ येईल. महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये.